हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 12 द वर्क पीपल डू. वर्क म्हणजे काम, पीपल म्हणजे लोक आणि डू म्हणजे करणे. तर लोक कोणतं काम करतात ते आपण बघणार आहोत. डिफरंट पीपल डू डिफरंट टाइप्स ऑफ वर्क टू अर्न मनी. आता अर्न म्हणजे कमवणे आणि मनी म्हणजे पैसे. तर पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. आता तुम्ही बघत असाल तुमचे वडील कुठल्या वेगळ्या जॉबला जात असतील, तुमच्या शेजारचे, तुमचे मामा, काका वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. हो ना, सगळे एकाच प्रकारची कामं करतात का? तर नाही. तर प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. दिस वर्क इज कॉल्ड देअर ऑक्युपेशन. आणि त्याला त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे काय? तर व्यवसाय असं म्हणतात. तर इथे बघा, ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर हा माणूस शेती करत आहे. आता शेती करतात त्याला काय म्हणतो आपण? फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. अ फार्मर वर्क्स इन द फील्ड्स म्हणजे शेत. तर शेतकरी शेतामध्ये काम करतो. ही ग्रोज क्रॉप्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मग तो शेतामध्ये काय काम करतो? तर क्रॉप्स म्हणजे धान्य. धान्य म्हणजे काय? तर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, अजून फ्रूट्स, फळे आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. तर हे तो सगळं शेतामध्ये उगवत असतो. आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? बघा, इथं चपलांचं काम करणारा. तर त्यांना काय म्हणतात? कॉबलर. कॉबलर म्हणजे चांभार. अ कॉबलर मेक्स अँड मेंड्स शूज. आता कॉबलर म्हणजे चांभार काय करतात? तर ते चप्पल बनवतात. तसेच चप्पल मेंड्स म्हणजे बनवणे आणि रिपेअर करणे. ओके, रिपेअर करणे म्हणजे काय? जर तुटली असेल तर ती दुरुस्त करणे. आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर हे मडकी बनवत आहेत. तर अ पॉटर मेक्स अर्दन पॉट्स अँड वेसल्स. तर पॉटर म्हणजे काय? तर कुंभार. कुंभार काय करतात? तर मातीची भांडी आणि पॉट्स म्हणजे मडकी बनवतात. आता या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर अ ब्लॅकस्मिथ मेक्स टूल्स फ्रॉम आयर्न. तर ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. तर हे लोहार काय करतात? तर आयर्न म्हणजे लोखंडापासून वेगवेगळी अवजारे बनवतात. आता या चित्रात काय दिसत आहे? अ गोल्डस्मिथ मेक्स ऑर्नामेंट्स ऑफ गोल्ड अँड सिल्वर. आता हे काय आहेत? सोनार आहेत. सोनार काय करतात? गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. तर सोनार हे सोने, गोल्ड म्हणजे सोने आणि सिल्वर म्हणजे चांदी, याचे ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने बनवतात. आता या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर हा माणूस या मुलाची केस कापत आहे. तर अ बार्बर कट्स अँड स्टाईल्स द हेअर. मग केस कापतात त्यांना काय म्हणतात? बार्बर. बार्बर म्हणजे न्हावी. तर न्हावी काय करतात? केस कापतात आणि केसांची हेअरस्टाईल सुद्धा करतात. आता नेक्स्ट पिक्चरमध्ये हे आहेत, हे कपडे शिवत आहेत. तर त्यांना काय म्हणतात? अ टेलर स्टिचेस क्लोथ्स फॉर अस. तर टेलर म्हणजे शिंपी. शिंपी काय करतात? टेलर आपले कपडे शिवतात. स्टिच म्हणजे शिवणे. नंतर या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर हे कम्प्युटरवरती काम करत आहेत. तर त्यांना ऑफिसर्स किंवा क्लर्क असं म्हटलं जातं. ऑफिसर्स अँड क्लर्क्स वर्क इन ऑफिसेस अँड बँक्स. तर बँकेत किंवा ऑफिसमध्ये, तुमच्या स्कूलचं पण ऑफिस असतं बघा, तिथे किंवा कुठल्याही कंपनीचं ऑफिस असतं, बँक असतात, तिथे कम्प्युटरवरती जे काम करतात तर त्यांना ऑफिसर किंवा क्लर्क असं म्हटलं जातं. द मॅसन लेज द ब्रिक्स अँड बिल्ड्स पिलर्स अँड वॉल. तर मॅसन म्हणजे गवंडी. गवंडी काय करतात? तर विटांपासून असे पिलर्स, मोठमोठ्या पिलर्स आणि भिंती बांधतात. सोल्जर्स. या चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला? तर सोल्जर दिसत आहेत, सैनिक दिसत आहेत. सोल्जर्स प्रोटेक्ट अँड गार्ड अवर कंट्री अलॉंग द बॉर्डर्स. तर हे सैनिक जे असतात ते कुठे असतात? तर प्रत्येक देशाच्या बॉर्डरवरती, सीमेवरती असतात आणि ते सीमेवर उभे राहून आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. द वॉचमॅन गार्ड्स अवर हाऊस ऑर बिल्डिंग. आपल्या बिल्डिंगच्या किंवा घराच्या बाहेर वॉचमन असतात. तर वॉचमन काय करतात? आपल्या घराचं किंवा बिल्डिंगचं संरक्षण करतात. आता हे कोण आहे? न्यूजपेपर मॅन आहे. द न्यूजपेपर मॅन डिलिव्हर्स न्यूजपेपर्स ऑर मॅगझिन्स टू अवर हाऊसेस. आपल्या घरी जे न्यूजपेपर येतात, वर्तमानपत्र, पेपर येतो किंवा जे मॅगझिन येतात, त्यासोबत जे पुस्तक असतात ना वाचण्याचे, तर ते आपल्या घरी हे न्यूजपेपर मॅन पाठवत असतात किंवा टाकत असतात. आता ह्याच्यात काय आहे?
तर हे बघा, ह्या कॅनमध्ये आपल्याकडे दूध घेऊन येतात हे मिल्कमॅन. अ मिल्कमॅन डिलिव्हर्स मिल्क टू होम्स. तर मिल्कमॅनलाच गवळी असं सुद्धा म्हणतात. तर हे गवळी लोक काय करतात, तर त्यांच्याकडे गुरे असतात, गाई म्हशी, तर त्यांचं ते दूध काढतात आणि आपल्याला आपल्या घरी आणून देतात. अ पोस्टमॅन डिलिव्हर्स लेटर्स अँड कार्ड्स ॲट अवर डोअर स्टेप. आता हे कोण आहेत, पोस्टमॅन आहेत. तर पोस्टमॅन काय करतात, आपल्याला जर कुणी पत्र लिहिलेले असतील, काही कार्ड्स पाठवलेले असतील, तर ते पोस्टातून आपल्या घरी आणून देण्याचं काम हे पोस्टमॅन करत असतात. द मेकॅनिक रिपेअर्स व्हेइकल्स लाईक मोटरसायकल्स, कार्स अँड ट्रक्स. तर गाड्या ज्या असतात, मोटरसायकल आहेत, कार आहेत, ट्रक आहेत, तर ते रिपेअर करण्याचं, दुरुस्त करण्याचं, जर आपली गाडी बिघडली तर ती सुरू करण्याचं काम कोण करतात, तर हे मेकॅनिक करतात. आता नेक्स्ट पिक्चरमध्ये काय दिसत आहे, द कारपेंटर मेक्स वुडन डोअर्स, विंडोज अँड अदर आर्टिकल्स. तर हे कोण आहेत, कारपेंटर म्हणजे सुतार काम करत आहेत. तर हे जे सुतार आहेत ते लाकडाचे दरवाजे, लाकडाच्या खिडक्या आणि अजून लाकडी काही वस्तू बनवत आहेत. द प्लंबर फिट्स द पाईप्स अँड टॅप्स. आता हे काय करत आहेत, प्लंबर आहेत. तर प्लंबर काय करतात, जे काही सुद्धा पाण्याशी रिलेटेड, नळाचं दुरुस्त करणे आहे किंवा पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम जे आहे तर ते हे प्लंबर करत असतात. नेक्स्ट पिक्चरमध्ये द इलेक्ट्रिशियन फिट्स द वायर्स, प्लग्स, फॅन्स अँड लाईट्स. तर इलेक्ट्रिकल कुठलंही काम असेल, इलेक्ट्रिक लाईटशी संदर्भात, तर लाईटच्या संदर्भातील काम करण्यासाठी हे इलेक्ट्रिशियन असतात. तर इलेक्ट्रिशियन वायर फिट करणे, फॅन फिट करणे, रिपेअर करणे, लाईट आणि काही त्याच्या ज्या प्लग्स असतात, बटन असतात, ते रिपेअर करण्याचं काम हे इलेक्ट्रिशियन करत असतात. द पेंटर पेंट्स द वॉल्स अँड सिलिंग्स. आता हे पेंटर आहेत, कलर देण्याचं काम करतात, मध्ये भिंतीला देतात, वरच्या सिलिंगला कलर देण्याचं काम ते करत असतात. इन एव्हरी नेबरहूड पीपल हेल्प वन अनदर टू मेट देअर नीड्स. आपल्या आजूबाजूला प्रत्येकजण एकमेकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. हो ना, आपल्याला घरामध्ये समजा लाईट नाही आहे, मग हे इलेक्ट्रिशियन येतात आणि आपल्या घरातली लाईट चालू करतात. असंच प्रत्येकजण आपल्याला उपयोगी पडत असतो. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी. राईट 2 सेंटेन्सेस ऑन व्हॉट यू वूड लाईक टू डू वेन यू ग्रो अप. जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्हाला काय करायला आवडेल ते इथे लिहायचं आहे. तर ह्याचा आन्सर तुम्ही असं लिहू शकता, वेन आय ग्रो अप, आय वूड लाईक टू डू. आणि मग काय करायचं ते तुम्ही पुढे लिहू शकता. असे 2 सेंटेन्स लिहायचे आहेत. ओके, रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, डिफरंट पीपल डू डिफरंट टाईप्स ऑफ वर्क्स टू अर्न मनी. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची कामं पैसे कमवण्यासाठी करत असतात. दिस वर्क इज कॉल्ड ऑक्युपेशन. आणि या त्यांच्या कामाला त्यांचं ऑक्युपेशन म्हणजेच त्यांचा व्यवसाय असं म्हटलं जातं. ओके, समजलं? बाय बाय.